मोठमोठाले ब्रिज, इमारती, रस्ते, धरणं, पाणी योजना अशी कामं ही सामान्य लोक सरकारी खर्चातून मंजूर करून घेतात. जनतेचं काम आहे असं नुसतंच सांगायचं, पण खिसे मात्र सामान्य माणसं स्वतःचीच भरून घेतात. ही सामान्य माणसं आपल्या बगलबच्च्यांच्या नावानं अशा कामांची कंत्राटं घेतात. कधी कामे करतात, कधी कामं करत नाहीत, कधी बोगस कामं केली जातात. बऱ्याचदा तर कामं ही फक्त कागदावरच असतात, परंतु कागदावरच कामं पूर्ण झाल्याचं दाखवतात. प्रत्यक्षात ती कामं झालेलीच नसतात पूर्ण आणि पैसे तेवढे हडपतात. सामान्य माणसांचा हा भ्रष्टाचार बघून बिचाऱ्या आमदारांना लई वाईट वाटतं. सामान्य माणसांना मंत्रालय, मलबार हिल अशा परिसरात मोठमोठाले बंगले, फ्लॅट सरकारच्या जीवावर मिळालेले असतात. सामान्य माणसांच्या दिमतीला गाड्या, नोकरचाकर असतात. एवढंच नाही तर त्यांना सरकारच्या तिजोरीतून महिन्याला 2 लाखापर्यंत पगार मिळतो. ही हलकट, हावरट व नालायक सामान्य माणसं इतकं मिळूनही गप्प बसत नाहीत. सिडको, म्हाडा, महसूल विभागाच्या सरकारी जमिनींवर या सामान्य लोकांचा डोळा असतो. दिसली जमीन की हडप असा सगळा हापापाचा माल गपापा ही गरीब माणसं करीत असतात. अशा परिस्थितीत आमदारांसारख्या गोरगरीब जमातीनं कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या बिचाऱ्या आमदारांना कोणी वाली राहिलेलं नाही. पण या पृथ्वी तलावर एक थोर महापुरुषानं जन्म घेतलाय. या थोर महापुरुषाचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे. गेल्या 400 वर्षात असा महापुरुष जन्मालाच आलेला नव्हता. या महापुरुषानं मरणासन्न अवस्थेत पोचलेल्या आमदारांसाठी मोठं कार्य करून ठेवलंय. महापुरुष बावनकुळे यांनी केलेलं हे डोंगरा एवढं कार्य पुढच्या अनेक पिढ्या याद केल्याशिवाय राहणार नाहीत.